नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अक्षय रमाच्या रूममध्ये आलेला असतो. अक्षय रमाची काळजी पण घेत असतो, पण प्रत्येक वेळेस तिला हिणवत असतो की तू दे इकडे, आमच्या घरची मुकादमांच्या घरची मोलकरीण आहे, कामवाली मावशी आहे, या सगळ्या भाषेत तो तिच्याशी बोलत असतो. रमाची फक्त एकच अपेक्षा असते की अक्षयने मला कधीतरी म्हणावं, पण इकडे अक्षय पण रमाकडून अशीच अपेक्षा करतो की हिने स्वतःहून सांगावं की मी तुमची बायको आहे, आपलं लग्न झालं आहे. एवढ्याच गोष्टीची अपेक्षा अक्षय करत असतो, पण रमा काही उत्तर देत नसते. शेवटी रमाच अक्षयला प्रश्न विचारते, कोण लागते मी तुमची? नाही, तुम्ही एवढं हे जे करताय ना, मी कोण आहे तुमची? आणि अक्षय चाट पडतो. इकडं अक्षय बाहेर आलेला असतो. अभि आणि शशिकांत येत असतात. अक्षय म्हणत असतो, बछड्या तुझं लग्न झालेलं नाही आहे ना, मग किती मजा करायचो आपण पहिलं, मग आता का नाही करू शकत? नाही, खरंच झालं नाही ना तुझं लग्न? अक्षयला चांगलाच डाऊट आलेला असतो. त्याला असं जाणवत असतं की शशिकांत मुद्दामून अक्षयला विचारत आहे, म्हणजे सत्य जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहे. म्हणूनच हे सगळं शशिकांत बोलत आहे, हे अक्षयच्या पण लक्षात आलेलं असतं. अक्षय मनातल्या मनात म्हणतो, यांच्या डोक्यात वेगळं काही तर नाही ना, म्हणजे माझ्याकडून काढून तर घ्यायचं नाही आहे ना यांना, असं अक्षय बोलत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे जो सनी आहे ना, तो आलेला आहे आणि त्याने रमाचा हात पकडलेला आहे आणि रमाचा हात पकडून तो म्हणत आहे की चल, आणि 11-11 दात करून तो तिच्याकडे बघून हसत आहे. तेव्हा रमाला मात्र खूप राग आलेला असतो. रमा त्याच्याकडे रागाने बघत असते. रमा आता त्याला कशी अद्दल घडवणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे, तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इकडे आता मुकादमांच्या घरी बाप्पाची पूजा सुरू असते. बाप्पाचं आगमन झालेलं आहे. अक्षय आणि रमा ही पूजा मनापासून करत आहेत. त्यांना खूप छान वाटत आहे आणि त्याचबरोबर आता आरतीची तयारी सुरू झालेली असते. अक्षय स्वतः ती आरती तयार करत असतो. ते सगळं तयारी त्याची जोरदार सुरू असते. मनापासून हे सगळं अक्षय करत असतो. सगळ्यांना तिथं गोळा केलेलं असतं. रमाकांत सगळ्यांना बोलवत असतो. सगळेजण आता आरतीसाठी जमलेले असतात. मुकादमांच्या घरचा बाप्पा आहे आणि त्याचं जंगी स्वागत तर हे झालंच पाहिजे, त्याची आरती झाली पाहिजे, हा अट्टहास सगळ्यांचा असतो आणि सगळेजण मनापासून ते करत असतात. त्यावेळेस तिथे जान्हवी येते आणि जान्हवी म्हणते, आरतीचं पुस्तक सापडलं का? मग मयुरी म्हणते, काय रे आनंद दादा, बघितलं ना, तुझ्या बायकोला अजून आरत्या पाठ नाही आहेत, म्हणजे इतक्या वर्षात साध्या तिला आरत्या पाठ झालेल्या नाही आहेत. हा प्रश्न जान्हवीला मयुरी विचारते आणि जान्हवीला खूपच वाईट वाटू लागतं. जान्हवी म्हणते की काय आहे हे, म्हणजे माझ्या बाबतीत असं बोललं जाते, आनंद बघ ना तू, आणि बघ ना ती कशी म्हणते मला. तर सगळेजण म्हणतात की जाऊ दे, लक्ष नको देऊस, असं म्हणत इकडे जान्हवीला समजवत असतात. त्याचवेळी रेवा आलेली असते. सर्वजण तिथं असतात आणि आता आरती कोण करणार हा प्रश्न अक्षय विचारतो. सगळेजण तिथे असतात आणि मग रेवा म्हणते, मी करू का आरती, माझी खूप इच्छा आहे, असं रेवा म्हणते. आणि त्या क्षणी अक्षय म्हणतो की हो हो ये. तो रमाला बोलवत असतो. रमा काही यायला तयार नसते. तो रमाला म्हणत असतो की पुढे या, इथं उभी राहा, पण रमा काही त्या गोष्टीसाठी तयार नसते. मग तिथे रेवा असते आणि रेवा म्हणते की मी येणार आहे. अक्षय म्हणतो ठीक आहे ठीक आहे ये. तर इकडे रेवाला अक्षय बोलवतो आणि म्हणतो कर सुरुवात, येते ना तुला आरती? तर रेवा म्हणते की नाही, तुम्ही सगळे म्हणा ना, तुमच्याबरोबर म्हणते. पण अक्षय म्हणतो की नाही, तू पुढे म्हण, आम्ही आहोत तुझ्या मागे म्हणायला, असं म्हणत रेवाची चांगलीच खेचत असतो. इकडे अभि त्याचबरोबर सीमा सर्वजण हसत असतात. सगळ्यांना जाम मज्जा येत असते. रेवाची वाट लागलेली पाहून सगळेजण खुश होत असतात. सीमा म्हणते, काय झालं, झाली का बोलती बंद, आरती येते ना तुला म्हणता, मग म्हण ना. सीमा पण तिथे चान्स मारत असते, कारण तिला माहिती आहे की हा सगळा मान रमाचा आहे आणि हे सगळं रमालाच मिळालं पाहिजे, असं सीमाचं म्हणणं असतं. पण ही जी मूर्ख रेवा आहे ना, तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी हा मान माझा आहे आणि तो मलाच मिळाला पाहिजे. रेवाला मात्र सगळ्यांनी चांगलंच येड्यात काढलेलं असतं. तेव्हा अक्षय आता रमाला म्हणतो की बघ, आता रमाला येतात का आरत्या बघूया, तुझ्यापेक्षा चांगल्या, ती म्हणू शकते का, असं म्हणत तो रमाला पुढं बोलवतो. आणि सीमा म्हणू लागते की हो, येतात रमाला आरत्या, मला माहिती आहे, रमी चांगल्याच आरत्या म्हणते, असं म्हणत सीमाने रमाची बाजू घेतलेली असते आणि सगळ्यांच्या समोर दाखवून दिलेलं असतं की ती म्हणू शकते. आणि मग अक्षय इकडे रमाला म्हणू लागतो, येतात ना तुला आरत्या म्हणता, का काय प्रॉब्लेम आहे तुझा?
नाही विचारलं तुला येतात का ते, म्हणूनच ना, असं तो बोलत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अक्षय रमाच्या बाजूला तिथेच उभा असतो आणि अक्षय हे सर्व पाहत असतो. अक्षयला असं वाटत असतं की आत्ता तरी रमाने म्हणावं की हा मान माझा आहे, पण रमा काही म्हणत नाही. मग तिला उचकवायसाठी अक्षय इकडे जान्हवीला सांगू लागतो की जान्हवी वहिनी, ते व्हिडिओ आहे ना तो शूट करा, कारण मुकादमांच्या घरी कामवाल्या मावशींना पण तेवढीच किंमत दिली जाते आणि कामवाल्या मावशींना पण बाप्पाच्या आरतीचा मान दिला जातोय हे सगळ्यांना दिसलं पाहिजे. त्यामुळं काहीही झालं तरी तुम्ही तो व्हिडिओ आहे ना तो छान असा शूट करा, असं अक्षय बोलत असतो. रमाला खूप राग येत असतो. रमा रागानेच आरतीचं तबक घेते आणि आरती म्हणायला सुरुवात करते. रमाला सगळ्या आरत्या पाठ असतात आणि ती सगळ्या आरत्या म्हणत असते. आणि तेव्हा मात्र रेवाचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं, कारण रेवाला आरती येत नसते म्हणून तर तिच्याकडून ते तबक काढून घेतलेलं असतं आणि आता रेवा चांगलीच तोंडावर पडलेली असते. आरतीचा मान रमाला मिळालेला असतो आणि रमा आरती करत असते. खरं तर अक्षयने हे सगळं खूपच चालाखीनं केलेलं असतं. अक्षयने हुशारीने हे सगळं घडवून आणलेलं असतं. अक्षयला रमासोबत आरती करायची असते, रमाला तो मान द्यायचा असतो, म्हणून त्याने या सर्व गोष्टी केलेल्या असतात. परंतु इकडे रमाच्या मात्र काहीच लक्षात येत नाही. रमाला असं वाटत असतं की अक्षय मला प्रत्येक वेळेस कामवाली म्हणतो, कामवाली मावशी म्हणून तो हिनवत असतो आणि हे सगळं तो मुद्दाम म्हणून करतो, असंच रमाला वाटत असतं. परंतु अक्षय हे सगळं मनापासून करत असतो. अक्षयला असं वाटत असतं की काहीही झालं तरी माझ्या रमाला तिच्या हक्कासाठी भांडता आलं पाहिजे. त्यानंतर तबक गरम झालेलं असतं. रमाच्या हाताला चटके लागत असतात, तर रमाच्या हातून तबक थोडंसं निसटत असतं. तर त्या क्षणी अक्षय तिथे तबक आहे, म्हणजे जे आरतीचं तबक आहे ते आपल्या हातात घेतो आणि रमाच्या सोबत तोही त्या आरतीच्या तबकाला हात लावतो. म्हणजे दोघंजण जोडीने बाप्पाची आरती करत आहेत. इकडे मंगलमावशी आणि पंकज काका दोघंजण बोलत असतात की त्या शशिकांत मुकदमने जे रमाचा डिवोर्स करायचं चाललेलं आहे ते आपल्याला जावेबापूंना सांगितलं पाहिजे, नाहीतर खूप अवघड होणार आहे सगळ्या गोष्टी, असं ते बोलत असतात. त्यांच्याकडेही बाप्पाचं आगमन झालेलं असतं. दोघंजण बाप्पाची पूजा करत असतात आणि इकडे हे सगळं सांगितलं जात असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अभि आणि आनंद बोलत असतात. त्यांचं बोलणं सुरू असतं. सगळेजण तिथे असतात. मोदक आता दिले जात असतात. प्रत्येकजण मोदक घेत असतो आणि जान्हवी तो व्हिडिओ पाहत असते. अक्षय म्हणतो की वहिनी, तो व्हिडिओ झाला आहे ना, मला पाठवून दे. कसं आहे, आपल्या सोशल मीडिया अकाउंटला टाकायचा आहे मला तो. आणि कसं आहे, 2 वर्षात जे काही घडलं, आपल्या कंपनीची जी इमेज डाऊन झालेली आहे ती कोणामुळे झाली, कशी झाली ते मला माहिती नाही आहे, पण काहीही झालं तरी कंपनीची इमेज सुधारणं हे माझं काम आहे. मला काही करून कंपनीची इमेज आता पूर्ववत करायची आहे आणि त्यासाठी आपल्या कंपनीच्या विरोधात जे बोललं जात आहे, कामगार कंपनी सोडून जात आहेत, ते असं म्हणत आहेत की मुकादम कंपनीमध्ये आपल्याला समान वागणूक मिळली जात नाही, तर मला त्यांना दाखवून द्यायचं आहे की मुकादमच्या कंपनीत आणि त्यांच्या घरामध्ये दोन्हीकडेही नोकरांना समानच वागणूक दिली जाते. हा व्हिडिओ पोस्ट करण्यामागचं कारणच हे आहे की सगळ्यांना कळणार आहे की त्यांच्या घरामध्ये कामवाली मावशी आहे आणि त्या कामवाल्या मावशीला अर्थाच्या आयालासुद्धा सेमच दिली जाते किंमत, आणि सांगितलं जातं की काहीही झालं तरी तिला तो मान दिला गेलेला आहे आणि हे सगळ्यांच्या समोर दिसलं पाहिजे, असं अक्षय म्हणत असतो. रमा म्हणते, म्हणजे हे सगळं तुम्ही पब्लिसिटीसाठी करताय, मला ह्याच्यात अजिबात आवडत नाही असले व्हिडिओ वगैरे टाकणं. त्यावेळेस अक्षय म्हणतो, तुला विचारलं आहे कुणी? तुला आम्ही विचारलेलंच नाही. हा निर्णय आमचा आहे, तो सर्वस्वी आमचा आहे. आणि आजी, हो ना, आपल्यासाठी आपल्या कंपनीची इमेज खूपच महत्त्वाची आहे ना, त्यामुळं मला आपल्यासाठी हे करावंच लागणार आहे, असं तो आजीला बोलून दाखवतो. आजी पण तयार होते आणि अक्षयला आता आजीला, त्याचबरोबर घरातील शशिकांतला, बाकीच्यांना कशा पद्धतीने घोळात घ्यायचं आहे ही ट्रिक मात्र चांगलीच जमलेली असते. आणि मग रमाला राग आलेला असतो आणि रमा रागानेच तिथून निघून जाऊ लागते. तर अक्षय म्हणतो की काय आहे ही अशी सारखी इमोशनल होऊन का जात असते? अक्षय असं दाखवत असतो की मला कळतच नाही आहे की हिला नक्की मधूनच काय झालेलं असतं. एकतर ही अर्थाला सांभाळणारी म्हणून आपल्या घरात राहते, आपल्या घरात तिला आपण मान देतो, तिला तिची सॅलरी देतो, तरी पण मग हिचा प्रॉब्लेम काय आहे, ही अशी का वागते? रमा रूममध्ये येते, अर्थाकडे पाहू लागते आणि तेवढ्यात रेवा तिथं आलेली असते आणि रेवा म्हणते, कळलं का,
अक्षयने तुला बरोबर जागा दाखवून दिलेली आहे. नाही, तुझी लायकी काय आहे ती अक्षय आता बरोबर तुला दाखवून देत आहे. तेव्हा रमा म्हणते की कसं आहे, त्यांना आठवत नाही आहे गं, पण तुला तर सगळं आठवत आहे ना. मी कोण आहे, तू कोण आहे, आणि जर तुला या घरातून बाहेर काढायचं ठरवलं तर मला किती वेळ लागणार आहे हेही तुला चांगलंच माहिती आहे. त्यामुळं तू लायकीत राहा, कारण तुझी लायकी काय आहे ना हे तुला चांगलंच माहिती आहे. काही झालं तरी मी मुकादम आहे एवढं लक्षात ठेव. असं म्हणत रमा रेवाला चांगलीच लायकी दाखवते. पण रेवा जाताना म्हणते, पण अक्षयला कधीच काही आठवलं नाही तर काय करणार आहेस. रमाला वाईट वाटतं. असं झालं तर काही होऊ शकतं ना. जर यांची मेमरी परत आली नाहीच तर माझ्या आयुष्याचं काय झालेलं असेल हा प्रश्न रमाला पडलेला असतो. तेवढ्यात अक्षय तिथं आलेला असतो आणि अक्षय रमाला म्हणत असतो की जेवून घे. तेव्हा रमा म्हणते की नाही, मला भूक नाही आहे, मला जेवायचं नाही. त्यावरती अक्षय म्हणतो की जरा अति होते हा तुझं, मी तुला काय सांगतो लक्षात येत आहे ना, जेवून घे म्हणून सांगत आहे. आणि तुझ्यासाठी नाही, अर्थासाठी. रमाला मात्र अक्षयचे बोललेले शब्द आठवत असतात. काटा टोचला म्हणून पाय काढायचा नसतो, तर काटा पायातनं मुळासकट काढून टाकायचा असतो. ह्या गोष्टी आठवत असतात आणि त्याला लढण्यासाठी एनर्जी मिळत असते. हे सगळं घडत असतं. परंतु अक्षय मात्र रमाला म्हणत असतो की तुला कळतं आहे का, नाही तू मावशी आहेस आमच्या घरची. तेव्हा रमा म्हणते काय चाललं हे, काय बोलताय तुम्ही, तुम्हाला माहिती आहे का. तेव्हा अक्षय म्हणतो बोल बोल, अगं बोल, मनातलं बोलून टाक, त्याच तरसाठी मी वाट बघतोय असुचलो आहे. पण रमा शांत होते. ती काहीच बोलत नाही, कारण तिला भीती वाटत असते, तिला अक्षयची काळजी वाटत असते. पण अक्षयला वाटत असतं एकदा तरी रमाने बोलून दाखवावं की नक्की काय घडलेलं आहे. तिचं लग्न झालेलं आहे, मग मी तिची कशी साथ देतो ते बघा, असं अक्षयचं म्हणणं असतं. इकडे शशिकांत मुकादम आलेला असतो आणि शशिकांत मुकादम सगळ्यांना हाका मारून बोलवत असतो. तेव्हा मात्र रमाकांत म्हणतो की काय चाललं आहे, घरता करता पुरुष बाहेरच होता दिसतं. घरी गणपती आलेले आहेत पण करता पुरुषाला जराही जाण नाही आहे त्याची. तर तिथे तो रमाकांतला म्हणतो तू ना करता आहेस ना, बसलायस ना तू घरातला ना करता पुरुष इथं, मग आमची काय गरज आहे, तू आहेस ना सगळं बघायला, मग मी कशाला येऊ, असं तो बोलत असतो. आणि शशिकांतला वाईट बोलतो. तरीही शशिकांत शांतच असतो. शशिकांत त्याच्याकडे लक्षच देत नसतो. शशिकांत म्हणू लागतो की ह्या माणसाच्या नादी लागण्यात काहीच अर्थ नाही, असं शशिकांतचंही म्हणणं असतं. आय्याजी तिथं आलेले असतात. काय झालं शशिकांत, एवढं सगळ्यांना कशाला बोलवत आहेस तू. शशिकांत म्हणतो की आपण रमाचं लग्न करायचं ठरवलेलं आहे ना, मग मी तिच्यासाठी मुलगा बघितला आहे. सगळ्यांना प्रश्न पडतो नक्की मुलगा कोण आहे. तर तो सांगतो की आपली आत्या आहे ना, सुशील आत्या, तिचा मुलगा आहे सनी. खूप चांगला आहे, संस्कारी आहे, गावात त्याचा रुबाब आहे, खूपच संस्कारी मुलगा आहे, असं सांगत शशिकांत सनीला बोलवतो. आता सनी घरात आलेला असतो आणि सनीच्या एंट्रीने सगळ्यांनाच धक्का बसतो, कारण सनी म्हणजे फक्त वाया गेलेला गुंड मवाली मुलगा. आणि आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की रमा अक्षयला म्हणते की कोण लागते मी तुमची, सांगा ना. म्हणजे तुम्ही माझ्यासाठी जे काय करताय त्यातून मला कळत नाही आहे की मी कोण लागते तुमची, मला या प्रश्नाचं उत्तर हवं आहे, असं ती बोलत असते. तेव्हा अक्षयला धक्का बसतो आणि इकडे अक्षयला शशिकांत म्हणत असतो की आपण पहिलं ना खूप मज्जा करायचो, मला आता वाटते की आता पण आपण ते केलं पाहिजे. म्हणजे झालं नाही ना तुझं लग्न, तू एकटाच आहेस, बॅचलर आहेस, मग काय प्रॉब्लेम आहे, नाही मला कळत नाही आहे, असं अक्षयला तो म्हणत असतो. तेव्हा अक्षयच्या लक्षात येतं हा जो शशिकांत मुकादम आहे तो माझ्याकडून सत्य काढून घ्यायचा प्रयत्न करत आहे, त्यामुळं काहीही झालं तरी मला सावधगिरी बाळगायला पाहिजे. आता इकडे रमा तिच्या रूममध्ये असते आणि तिच्या रूममध्ये सनी गेलेला असतो आणि सनीच्या डोक्यात आता वेगळाच प्लॅन असतो. सनी हा तिथे रमाकांत, इकडे अक्षय आणि रमा यांच्याकडे गेलेला असतो आणि रमाचा हात पकडतो आणि तिला म्हणत असतो की काहीही झालं तरी आत्ता तू माझीच होणार आहेस. रमाला मात्र राग आलेला असतो आणि रमाला तो म्हणत असतो की मी हात सोडणार नाही तुझा, असं म्हणत हात पकडलेला आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की एवढं सगळं घडत असतं आणि रमा मात्र त्याची आता वाट लावायची तयारी करत असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.